सन सेवामध्ये आपलं स्वागत आहे। पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेडमध्ये सेवा पंधरवडा कार्यशाळा संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 15 सप्टेंबर 2025 रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे एक कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेचे मार्गदर्शन नांदेड जिल्ह्याचे महामंत्री बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी केले। तसेच रवी भेंडे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली व नवीन पक्ष प्रवेश केलेल्या इक्बाल कुरेशी यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख, शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, मार्केट कमिटी नांदेड संचालक गांधी पवार, माधव पाटील कदम, संजय अवलवार, उत्तम चव्हाण, मारुती जाधव, गंगाधर डांगे, पप्पू सोनटक्के, दिगंबर टिपरसे, प्रवीण काचावर, कानोबा बिस्मिल्ले, प्रभाकर पांचाळ, युवा मोर्चा अध्यक्ष केशव मुंगल तसेच जिल्हा, शहर व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। प्रथमतः मी जिल्ह्याचे लोकनेते खासदार अशोकराव चव्हाण साहेब, श्रीजाताई चव्हाण आपल्या भागाच्या लाडके आमदार आणि पक्षाचे मराठवाडा संघटना अध्यक्ष प्रमुख संजय भाऊ कोडगे, जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ यांचे प्रथमतः आभार मानतो। या सेवा पंधरवडा या कार्यक्रमासाठी माझी संयोजकपदी नेमणूक केल्याबद्दल आणि हा सेवा पंधरवडा जो विषय आहे तो शासनाने आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी 17 तारखेपासून आणि 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा जो निश्चित केला त्या कार्यक्रमामध्ये शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं पक्षाच्या माध्यमातून जे आयोजित केले नियोजन, त्या नियोजनाच्या संदर्भात या तालुका स्तरावरली तालुक्याचे मंडळाध्यक्ष आमचे सहकारी दत्तू देशमुख, शहराध्यक्ष आमचे रामसिंग महाराज आणि त्यांची सर्वांची टीम त्या संदर्भात ही कार्यशाळा जेणेकरून सेवा पंधरवडा मुदखेड तालुक्यामध्ये सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या होण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली। दुसरा प्रश्न असा आहे की एक अशी शहरामध्ये एक चर्चा आहे की तालुका व शहरातील काही भाजप जे काही नाराज जे काही 2 गटाच्या आपल्या चर्चा चालू आहेत ते काही गट चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करणार आहे अशी देखील चर्चा आहे पक्षातील आपल्या। कुठल्याही गोष्टीची चर्चा नाही, अफवा आहे आणि आज इथं बघा सगळेच आहेत, गटतट असं कुठलाही प्रकार नाही आणि हा सर्व कार्यक्रम आता सर्व संघटना अशोकराव साहेबांच्या नेतृत्वाखाली, श्रीजाताईच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पाडत आहे। आता काहीतरी इतर पक्षाकडे कुठला अजेंडा राहिला नाही, भाजप घोडदौड चालू आहे आणि हे काहीतरी आता अफवा करून काहीतरी डिस्टर्ब करायचा प्रयत्न आहे। आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आल्यात, नगरपालिकेच्या निवडणुका आल्यात, त्यासाठी हा कार्यक्रम चालू आहे विरोधकांचा। आता जिल्हा परिषदची जी सोडत झालेली आहे अध्यक्षपदाची ती ओबीसीला सुटलेली आहे, तर येत्या काळामध्ये आपण युती करून लढणार आहोत का भाजप एक पक्ष? नाही, आता ते वरिष्ठ स्तरावरला निर्णय, हा काय तालुक्याचा जिल्ह्यावरला विषय नाही। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्याच्यासाठी कार्यकर्ते बांधील राहतील। मागील 2 दिवसापूर्वी जे पक्ष झालं आहे इतर पक्षाकडून सांगण्यात येत आहे की आपल्या संघ जुनी भाजपाची टीम नाही म्हणून काय जुनी भाजपाची टीम आपल्या संघ उपस्थित नव्हती। आज बघा ना, आमचे सुदाम पाटील आहेत, STM आहेत, दिगंबरराव टिपरसे आहेत, गोपन पल्ले आहेत, सर्व टीम आहे। तुम्ही त्यांच्याकडे जरा कॅमेरा फिरवलं तर जरा असं निर्देशन असेल पूर्ण जिल्ह्याला। तो वेगळा विषय असेल, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे विषय असतात, प्रत्येक कार्यकर्ते उपलब्ध नसतील, काही अडचणी असतील, तातडीचे विषय असतील, साहेबाला कुठं जायचं असेल, तातडीनं बोलावलं असेल। नवी भाजप हे जुन्या भाजपला जास्ती प्रमाणात कुठे कार्यक्रमाला सांगत नाही अशी देखील एक आरोप आपल्या भाजप। हे तुमचं मीडियाच्या माध्यमाचं काम आहे, बाकी असं काही नाही। आज मुदखेड तालुका इथे मुदखेड ग्रामीण तालुका आणि मुदखेड शहरच्या वतीने आज शासकीय विश्रामगृह येथे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा म्हणून एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आम्ही इथे बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बूथ स्तरावर वृक्षारोपण असेल किंवा आरोग्य शिबिर असेल, महारक्तदान शिबिर असेल, असे वेगवेगळ्या उपक्रमांमधून आदरणीय देशाचे नेते नरेंद्रभाईजी मोदी यांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्यात। या बैठकीसाठी
आमचे या जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि या भोकर विधानसभेच्या लाडक्या आमदार आदरणीय श्रीजाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही बैठक झालेली आहे। आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले आमदार इथंच होते, इथं साहेब होते। साहेबांना प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असेल, पिंपळकोटा मगरे असेल, राजवाडी असेल, भारड असेल, डोंगरगाव असेल, या प्रत्येक ठिकाणी स्वतः राज्याचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी स्वतः पाहणी केलेली आहे। आणि त्याच्यानंतर 2 ते 4 दिवसाखाली इथं तहसील ऑफिस मध्ये आदरणीय या भागाच्या लाडक्या आमदार श्रीजाताई चव्हाण यांच्या हस्ते ज्या ज्या घराचं नुकसान झालंय, ज्या ज्या कोणाचं नुकसान झालंय त्यांना प्रत्यक्ष शासकीय तहसीलदार साहेब असतील, नायब तहसीलदार साहेब असतील, आपले आमदार असतील, यांच्या हस्ते त्यांना चेक वाटप करण्यात आलेला आहे। आपल्याच भागात मुदखेड शहरात पोलीस स्टेशनच्या पाठीमागे काही घरामध्ये पाणी शिरला होता, परंतु त्यांना आर्थिक मदत देण्यात आली नाही। त्यांना मदत देण्यात आलेली आहे। त्या दिवशी काही नावं नसतील, त्याच्या नाव त्या दिवशी जे नावं नसतील त्यांच्या नंतर नावं यादीमध्ये समावेश करण्यात आलेले आहेत। माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचं जय हो, माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचं जय हो, भारतीय जनता पार्टीचं जय हो। थांबा 1 मिनिट थांबा। अशोकराव चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोकराव चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीजाताई चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीजाताई तुम चव्हाण आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टी तसंच थांबा। जय हो, वंदे मातरम, वंदे मातरम। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। चप्पा चप्पा भाजपा, चप्पा चप्पा भाजपा, भारतीय जनता पार्टीचा जय हो।